अध्याय 12. चक्रवाक पक्षाचे वियोग दुःख नाहीसे करणारा, दुपारींच्या फुलाप्रमाणे कांतिमान सूर्य उदयचलाच्या शिखरावर आरोहण करणाऱ्या बेतास होता. प्रभातकालीन संध्यारागाने गगनरूपी अंगणात लाली आलेली होती. अंधकाररूपी निशाचरापासून सर्व दिशा मुक्त झाल्या होत्या. जणू काय भीतीने आंदोलन पावणाऱ्या पंपा सरोवराच्या पाण्याच्या तुषारांच्या योगे, शीतल आणि विकसित कमलांच्या सुगंधाच्या योगे आल्हाददायी असा वायू वाहत होता. अशा वेळी दिलावर खान, मसूद खान, सरजा याकुत खान, अंबर खान, अदममीचा राजा, कर्णपूरचा राजा फराद खान व खैरात खान हे दोघे, त्याचप्रमाणे या कुतुब खान, आजम खान व बडलोल खान, मानी मलिक रहान खान, राघव मंबाजी, वेदोजी भास्कर आणि हैबत राजाचा पुत्र महाबलवान बल्लाळ असे तिघे मदोन्मत्त ब्राह्मण सरदार, शिधोजी आणि मंबाजी पवार, मंबाजी भोसला आणि निरनिराळ्या कुळातले दुसरेही सरदार युद्धाची खुमखुम अंगात चढल्यामुळे मोठमोठी आयुधे धारण करून आपल्या पताकांच्या गर्दीने आकाश जणू काही कापवीत, घोड्यांच्या खुरांच्या अग्रांनी पृथ्वीचा जणू काही चुरा करीत, आपल्या तेजो राशीनी सकल त्रिभुवनास जणू काही जाळून टाकीत, प्रबल सैन्यांच्या योगाने जणू काही सभोवती तट बांधित, अग्निप्रमाणे तेजस्वी आणि यमाप्रमाणे निर्भय असे ते सरदार मुस्तफा खानाच्या आज्ञेवरून शहाजी राजाच्या शिबिरात वेढा देते झाले. इकडे शहाजीच्या शिबिरात हत्तीवर हौदे चढवलेले नव्हते, घोड्यावर खोगिरे घातली नव्हती, सैनिकांची पथके सज्ज नव्हती, सेनापती निजून उठले नव्हते. रात्रीच्या जागरणाने अतिशय ग्लानी आल्यामुळे पहारेकरी निद्रित होते. यामुळे नाना प्रकारच्या भीतीने ग्रस्त होऊन त्या शिबिरात एकच गोंधळ उडाला. मोठ्या खळ्याच्या योगाने सूर्याचे बिंब जसे दिसते तसे शत्रू सैन्याच्या योगे शहाजीचे शिबिर त्या समयी दिसू लागले. सागराप्रमाणे गर्जना करणाऱ्या त्या सैन्याच्या पिछाडीचे सर्व बाजूनी संरक्षण सेनापती मुस्तफा खान स्वतः करीत होता. नंतर खंडोजी, अंबाजी, मानाजी हे बंधू, तसेच इतर सरदार आणि तलवारी, धनुष्ये, भाले, बंदुका आणि चक्रे ही धारण करणारे सैनिक ज्याच्या भोवती आहेत असा घोर कृत्य करणारा महाभाऊ बाजीराव घोरपडे, जणू दुसरा वडवानलच असा यशवंतराव वाडवे, पवार कुलाचे भूषण मालोजी राजा, विख्यात तुळोजी राजा भोसला असे ते सर्व बलिष्ठ सरदार आपण बसलेल्या घोड्यांच्या खुरानी पृथ्वीचे चूर्ण करीत शहाजीच्या शिबिरात शिरले. हत्तीने सिंहास जसे जागे करावे तसे त्या समयी त्या मदोन्मत्त, जयच्छू आणि अतिशय गर्जना करणाऱ्या सरदारांनी निजलेल्या शहाजीस जागे केले. शत्रू आलेले ऐकून जागा होताच स्वतः सज्ज होत होत शहाजीने सज्ज व्हा असा सर्व सैनिकास जोराने हुकूम सोडला. तेव्हा घोडा घोडा, तलवार तलवार, भाला भाला असा शहाजीच्या गोटात एकच गोंगाट निर्माण झाला. महाभाऊ व महाबलाढ्य असा शहाजी राजा सज्ज होत आहे आणि त्याचे मोठे सैन्य आकस्मिक भयाने ग्रस्त झाले आहे, गोंधळून गेले आहे. इतक्यात प्रत्येक युद्धात सिंहाप्रमाणे आखुंड गती असा खंडोजी पाटील हा एकटाच घोरपड्यांवर चालून गेला. अंगात कवच घातलेला, अभेद्य ढालीमुळे गंभीर, भाला घेतलेला, उत्तम नेम मारणारा, तलवार लटकवलेला, युद्ध कुशल असा प्रख्यात खंडोजी जेव्हा त्वरित घोड्यावर बसून रणांगणात गेला तेव्हा बाजी घोरपडे इत्यादींनी सिंहगर्जना केली. मग अत्यंत वेगवान घोरपडे सरदारांनी त्या पाटील कुलभूषणाला त्वेषाने चोहोकडून घेरून टाकले. तेव्हा त्या तेजस्वी खंडोजी पाटलाने मेघांना भिडणारा आपला भाला गरगर फिरवून आपल्या घोड्यास हजारो रंगणे घ्यावयास लावली. त्याने गरगर फिरवलेल्या भाल्याने अंतरालात गरगर फिरणारे तेजोवलय सूर्यबिंबाप्रमाणे चमकू लागले. नाना प्रकारच्या शस्त्रांनी प्रहार करणाऱ्या, मोठी आयुधे धारण करणाऱ्या वीरांचे त्याने आपल्या भाल्याने संतापाने तुकडे तुकडे केले. क्रुद्ध इंद्राने आपल्या वज्राने पाडलेल्या पर्वताप्रमाणे प्रत्येक अवयव तुटून अनेक योद्धे भूमीवर पडले. क्रोधाने दात ओठ खाऊन युद्ध परायण शूर शत्रूंनी याच्यावर जोराने प्रहार केले असतानाही याने आपला पराक्रम दाखवला. त्यासाठी त्याने आपल्या लांब आणि तीक्ष्ण भाल्याने कोणा एकाचे पर्वत शिखरासारखे शिर छाटून टाकले. त्याचप्रमाणे कोणाची शिळेसारखी रुंद आणि अभेद्य छाती त्या बलिष्ठाने त्वेषाने फोडून टाकली. त्याने कोणाचा घोडा भाल्याच्या भात्याने भोसकून हत्तीच्या गंडस्थळासारखा त्याचा उंच खांदा एकदम खाली पाडला. कोणाचे पाय तर कोणाची कंबर आणि कोणाचा कंठ त्या खंडोजीने कापून काढले. एकसारखे चाल करून भाल्याने शत्रूंना सभोवती पाडणारा तो पाटील एकटा असूनही अनेक आहे असे भासले.
हल्ला करणाऱ्या शत्रुसमूहाच्या शेकडो तीक्ष्ण शस्त्रांचे प्रहार होऊन ज्याचे कवच भग्न झाले होते अशा त्या पाटलाने शत्रुरूपी हत्ती परतून लावली. शत्रूंनी सोडलेल्या बाणांनी जखमी झालेला व रक्ताने भिजलेला तो खंडोजी मंगळाप्रमाणे शोभू लागला. लढणाऱ्या त्या पाटलाचे अद्भुत कौशल्य पाहून बाजीराव घोरपडे प्रभृती योद्धे गर्जना करू लागले व दंड थोपटू लागले. शत्रूचा गर्व हरण करणाऱ्या मानाजीने आपल्या भाल्याने त्याचा भाला मोडून टाकला असता त्याने एक तीक्ष्ण तलवार हातात घेतली. तेव्हा युद्ध कुशल अशा त्या खड्गधारी खंडोजीस पाहून महाभाऊ बाजराजाने स्मित करून युद्धास आव्हान केले. तेव्हा खंडोजी पाटलाने यमदंडाप्रमाणे भयंकर अशा तलवारीने बाजराज घोरपड्याच्या छातीवर वार केला. विशाल छातीवर केलेल्या त्या जोराच्या प्रहारामुळे महाभाऊ बाजराज घोरपड्यास मूर्छा आली असता अंबाजीने भयंकर परीघ, लोखंडी काटे असलेला सोटा, मानाजीने मुदगल, मालोजीने अग्नीच्या ज्वाळीसारखी काळी शक्ती, बाळाजीने अप्रतिम भाला, यशवंताने बाण आणि खंडोजीने खड्ग अशी शस्त्रे त्या खंडोजी पाटलाच्या अंगावर फेकली. चोहोकडून योद्ध्यांनी फेकलेली सर्व अस्त्रे अंगावर येऊन पडू लागली. त्यापैकी काहींचे आपल्या भयंकर तलवारीने 2 तुकडे, काहींचे 3-3 तर काहींचे 5-5 तसेच काहींचे 9-9, 10-10 तुकडे केले. बाज राजाने क्षणभर मूर्छा आणि क्षणभर अत्यंत विलक्षण स्थिती स्वतः अनुभवून पुन्हा तो पाटलाशी लढू लागला. जिचा आकार शत्रूंना भयंकर होता अशी प्रचंड गदा बाजराजाने आपल्या कौशल्याने पाटलाच्या अंगावर हाणली. कार्तिक स्वामीच्या तीक्ष्ण शक्तीने क्रौंच पर्वत जसा पडला तसा बाजराजाच्या गदेने भिन्न होऊन तो उत्कृष्ट योद्धा खंडोजी पाटील स्वर्गवासी झाला. तेव्हा मार खाणाऱ्या शत्रू सैन्याकडून स्वतःचे सैन्य अति विभळ झाले असता शिरस्त्राण घट्ट बांधलेले, पटक्याचा सेंबला सोडलेले, ढाल घेतलेले, चिलखत घातलेले, धिप्पाड उत्कृष्ट धनुर्धर, भाला फेकण्यात व पट्टा खेळण्यात निष्णात असे युद्ध कुशल महाभाऊ शहाजी महाराज जसा मेघावर मेघ आरूढ होतो त्याप्रमाणे एका मोठ्या घोड्यावर स्वार होऊन बाजराज घोरपड्यास ठार करण्याच्या इच्छेने एकदम त्याच्यावर चालून गेले. 10ही दिशा जिंकणारा गवळ्यांचा राजा दसोजी, धनुष्यबाण धारण करणारा योगाजी भांडकर, संताजी गुंजावटकर, मेघाजी ठाकूर, बंधू त्र्यंबकराज आणि गर्विष्ठ दत्तराज यांनी व दुसऱ्याही शेकडो सरदारांनी व पुष्कळ पृष्ठरक्षकांनी चोहोकडून शहाजी राजाचे रक्षण केले. ओढलेल्या धनुष्याच्या टनत्काराने आकाश दुम दुमवून व दणानून सोडणारा सिंहासारखी मान व बैलासारखे खांदे असलेला त्र्यंबकराज आणि दत्तराज या बंधूंनी वेष्टिलेला, देवाने जसा इंद्र तसा स्वतःच्या सैनिकांनी रक्षिलेला, प्रतिकूल वाऱ्याच्या माऱ्यामुळे हटवलेला असा शूर व महाबलाढ्य शहाजी राजा बाजराज प्रभृती सरदारांनी पाहिला. शस्त्रे उगारलेल्या शत्रूस आपल्या सभोवती पाहून शहाजी राजाने सिंहाप्रमाणे गर्जना करून पृथ्वी व आकाश ही दणानून सोडली. शहाजीच्या त्या गर्जनेने दिशा भरून दुमदुमून गेल्या आणि समुद्रातून त्याचा प्रतिध्वनी निघून तो एकदम क्षुब्ध झाला. मस्त हत्तींचे ओरडणे जसे मस्त हत्तीस सहन होत नाही त्याप्रमाणेच बाजराज घोरपड्यास शहाजी राजाची गर्जना सहन झाली नाही. तेव्हा विजेच्या भयंकर कडकडाटाप्रमाणे गर्जना करून जवळ येऊन आपली नावे पुकारून लखलखीत व सुंदर ढाल धारण केलेले, कवच घातलेले युद्ध कुशल अशा घोरपडे सरदारांनी मेघ जसे चंद्रास वेष्टून टाकतात त्याप्रमाणे पूर्णपणे पक्का गराडा घातला आणि शहाजीला घेरून टाकले. तेव्हा त्र्यंबकराज व दत्तराज, दसाजी व कार्तिक स्वामी प्रमाणे तेजस्वी महाभाऊ मेघाजी, योगाजी व गुंजावटकर आदी दुसऱ्याही वीरांनी शहाजी राजाचे रक्षण करण्याच्या इच्छेने शत्रूकडील योद्ध्यांवर हल्ला केला. त्या समयी धनुर्धारी त्र्यंबक राजाबरोबर मानाजी, दुष्टास जिंकणाऱ्या दत्तराजाबरोबर खंडोजी, शत्रुवीरास जिंकणाऱ्या योगाजी बरोबर मालोजी, त्याचप्रमाणे इंद्रजित तुल्य मेघाजी बरोबर अंबाजी आणि शहाजी राजाबरोबर पराक्रमी बाजराज आणि दुसऱ्या पुष्कळ दीर्घभाऊ वीरांबरोबर दुसरे पुष्कळ वीर लढू लागले. एकमेकास जिंकू इच्छिणारे ते मदोन्मत्त महावीर धनुष्याचा टनत्कार करून रणभूमीवर वड वाघुळाप्रमाणे नाचू लागले. पायदळाशी पायदळ, घोडेस्वाराशी घोडेस्वार, हत्ती स्वाराशी हत्तीस्वार असे पुष्कळ योद्धे विजयाच्या इच्छेने परस्पराशी भिडले. शक्तीचे शक्तीवर, गाढ मुष्टीचे गाढ मुष्टीवर, परिघाचे भयंकर परिघांवर, मुदगलांचे मुदगलांवर, पट्ट्यांचे पट्ट्यावर, तोमरांचे तीव्र तोमरांवर, गदांचे गदांवर, हजारो चक्रांचे चक्रांवर, बाणांचे तीक्ष्ण बाणांवर,
कट्यारीचे कट्यारींवर, भाल्यांचे भाल्यावर असे त्या समयी पुष्कळ प्रहार होऊ लागले. शिरस्त्राणासह शिरे, कवचासह धडे, चांबड्याच्या हातमोज्यांसह हात, केयुरासह भुज, पताकेसह ध्वज, बाणासह धनुष्य, स्वारासह घोडा, माहुतासह हत्ती अशी दोन्ही पक्षाकडील पुष्कळ माणसे शत्रूंनी फेकलेल्या शस्त्रांनी तुटून त्या समयी भूमीवर पडली. धनुष्य ओढणारे, हातामध्ये अंगठे असलेले, रुंद खांद्याचे कबंद इतस्तता एकमेकावर धावू लागले. ज्याचे शिर आणि जो जो अवयव तोडून ज्याने खाली पाडला त्याचा तो अवयव तक्षणी उडून त्याच्यावर म्हणजे तोडणाऱ्यावर धावून गेला. तीक्ष्ण बाणाने छिन्न भिन्न झालेल्या घोड्यांच्या, हत्तींच्या व माणसांच्या शरीरातून निघालेल्या रक्ताचे खोल तळे बनले. मज्जा, मांस, चरबी, मेद यांचा भूमीवर चिखल झाला. नाचणाऱ्या हडडीस डाकिनी कुलास मोठा हर्ष झाला. निरनिराळ्या सेनापतींच्या करट्यांची कुंडले धारण करणारे भैरव मंडळ भैरवींसह अतिशय मत्त झाले. सूर्यमंडळ भेदून गेलेल्या धारातीर्थी पडलेल्या वीरांच्या मुंडक्यांच्या माळेने शोभणाऱ्या शंकरास भूतगणासह अत्यंत आनंद झाला. खंडोजी राजाने दत्त राजाचे हात तोडले. अहो, त्र्यंबक राजास सुद्धा मानाजी राजाने जिंकले. त्याचप्रमाणे अंबाजीने केलेल्या प्रहाराने भयभीत झालेला मेघाजी मागे हटला. दसाजीने सुद्धा पळ काढला. अगस्ती मुनींनी प्यालेल्या समुद्राप्रमाणे इतरही आपले सैन्य भयाकुल होऊन नष्ट झाले. त्याचप्रमाणे मालोजीच्या बाणाने भांडकर त्रस्त झाला. अशी स्थिती पाहून शहाजी राजाने बाजराज घोरपड्यावर आपल्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव केला. परंतु पराक्रमी बाजराज त्या अत्यंत तीक्ष्ण आणि वेगवान बाणांच्या वर्षावानी छिन्न भिन्न झाला असतानाही मूर्छित झाला नाही. नंतर त्या समयी चकाकणारे कवच घातलेल्या शहाजी राजास पाहून त्याच्या छातीवर बाजराजाने आपल्या भाल्याने प्रहार केला. युद्धविद्येत कुशल आणि वज्राला सुद्धा ज्याचे शरीर अभेद्य होते असा तो शहाजी राजा त्या भाल्याच्या प्रहाराने व्यथित झाला नाही. तेव्हा शर, शक्ती, गदा, खड्ग, भाले इत्यादी आयुधे धारण करणाऱ्या, क्रोधाने खवळलेल्या व आपला पराक्रम दाखविणाऱ्या आणि बाजराजाचे रक्षण करणाऱ्या मानाजी प्रभृती योद्ध्यांनी पराक्रमी शहाजी राजास वेढले. तेथे प्रलयाग्नीच्या ज्वाळाप्रमाणे प्रखर अशा बाणांनी त्या सर्वांस प्रतापी शहाजी राजाने त्रस्त करून सोडले. त्यावेळी शहाजी राजाने आपल्या बाणांनी ज्यांचे तुकडे तुकडे केले आहेत, ज्यांचे बाहू तुटून पडले आहेत, जे अंगातून वाहणाऱ्या रक्ताने तांबडे लाल झाले आहेत, असे शेकडो सैनिक प्रचंड वाऱ्याच्या तडाख्याने नुकतेच फुललेले पळसाचे वृक्ष उन्मळून पडावेत त्याप्रमाणे बाजराज समक्ष घडले. दौडणाऱ्या घोड्यावर बसलेला शहाजीराजा जेथे जेथे चालून गेला तेथे तेथे घाबरलेल्या हजारो शत्रुवीरांचे वज्र प्रहाराने विदीर्ण झालेल्या पर्वताप्रमाणे दशधा, शतधा व सहस्त्रधा तुकडे तुकडे झाले. मग कोणी शहाजीराजाचा नोकर, कोणी त्याचा मित्र, कोणी त्याचे अप्रतिम कवच, कोणी त्याची चंद्रयुक्त ढाल, कोणा घोरपड्याने त्याचा बाणांचा भाता व धनुष्य, कोणी त्याचा उंच ध्वज अशी तोडून टाकली. झटकन घोड्यावरून उडी मारून गरुडाप्रमाणे झडप घालणाऱ्या, बाणाने विद्ध अशा शरीरातून वाहणाऱ्या रक्ताने लाल झालेल्या, फार लढल्यामुळे झालेल्या परिश्रमाने मूर्छा आलेल्या महाभाऊ शहाजी महाराजांनी भूमीस आलिंगन दिले असता शत्रुमंडळ गर्जना करू लागले व दंड थोपटू लागले आणि इकडे भोसल्यांच्या सैन्यात मोठा हाहाकार उडाला. तेथे धर्मराजाप्रमाणे शोभणारा, धर्मनिष्ठ, धैर्यवान, लोकांचे जणू काय सर्वस्व, सर्वांचाच आधार, दुर्दैवाने आकाशातून पडलेल्या तेजस्वी सूर्याप्रमाणे मूर्छा येऊन भूमीवर पडलेल्या अशा त्या शहाजी महाराजांचे बलाढ्य बाळाजीने वेगाने घोड्यावरून उडी मारून बंधुभाव दाखवून आपल्या ढालीने रक्षण केले. तेव्हा गारुडी जसा फुसफुसणाऱ्या नागास पकडतो त्याप्रमाणे निश्वास टाकणाऱ्या महाभाऊ शहाजी राजास बाजराजाने स्वतः कैद केले. मग ज्यास मूर्छा आली आहे, ज्याचे तोंड सुकले आहे, ज्याचे डोळे मिटले आहेत, ज्यास कपटपटू दुष्ट मुस्तफा खानाने फसवले अशा शहाजी महाराजास पकडून आणून पिंजऱ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे हत्तीवर घालून शत्रू घेऊन चाललेले पाहून लोक अतिशय आक्रोश करू लागले. ज्या मुस्तफा खानाने आपल्या कपटरूपी पटाने शहाजी राजास झाकून टाकले तो शहाजी सर्व काही जाणणारा असूनही त्यास तो कावा समजला नाही असे आम्हास वाटते. स्वामी कार्येच्छू मुस्तफा खानाने शहाजीस विश्वास पटावा म्हणून आपला मुलगा आतश खान याची शपथ घेतली व आपले कुराण उल्लंघिले. म्हणून तेव्हा जनता त्या यवनाची सर्वत्र निंदा करू लागली, परंतु तो स्वामी कार्येच्छू मात्र कृतार्थ झाला.
खोगीर नाही, घोडा नाही, हत्ती नाही, उंट नाही, आयुध नाही, योद्धाही नाही, शस्त्र नाही, शस्त्रधारीही नाही, वाद्य नाही, वाजंत्रही नाहीत, पलंग नाही, छतही नाही, पताका नाही, ध्वजही नाही, विक्रीची वस्तू नाही, विकणाराही नाही, सरपण नाही, मेखही नाही, कनात नाही, तंबूत नाही. अशा क्षणार्धात शहाजी राजाच्या शिबिराची अवस्था झाली. प्रलय काळच्या अग्निप्रमाणे प्रखर आणि यमाप्रमाणे क्रूर अशा त्या मुस्तफा खान इत्यादी सरदारांनी इंद्राप्रमाणे पराक्रमी अशा त्या अभिमानी शहाजी राजास युद्धात पक्के कैद केले आहे असे आपल्या दूताकडून ऐकून महमूद आदिलशहास आनंद झाला. या ठिकाणी 12वा अध्याय पूर्ण झाला.